समवेत संपूर्ण गडमुळे परिवार, वेदक परिवार तसेच नील परिवार श्री गजानन म्हात्रे आणि संदीप म्हात्रे यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे अशी आपल्याला विनंती करते। मी कसा घडलो व सर्वांना कसे घडवले या पुस्तकामध्ये कैलासवासी कृष्णराव गडमुळे यांनी आपले सगळे अनुभव येथे व्यक्त केलेले आहेत। आनंदाचा सोहळा येथे संपन्न होत आहे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने। भाईची खूप इच्छा होती की त्यांनी स्वतःचं पुस्तक लिहायचं आहे, पण कोविडमध्ये 2020ला त्यांनी शरीर सोडलं नील हॉस्पिटलमध्ये आणि मग आई पण म्हणत होती की त्यांचं पुस्तक लिहायची इच्छा होती, तर तू एवढं सगळं कार्य करते, पुस्तकं लिहिते, तर त्यांच्याबद्दल पण पुस्तक लिही, पण ते समहाऊ राहून जात होतं। आता 3 वर्ष झाली आणि त्यांनी काही थोडेसे त्यांचे विचार मांडलेले होते, सुरुवात केली होती, पण ते कम्प्लीट झालेलं नव्हतं। मग त्याच्यानंतर मुलांचे म्हणजे फॅमिलीचेच ह्याच्यामध्ये विचार मांडलेले आहेत। तुम्ही सगळ्यांनी ते जरूर वाचा। खूप मोठं पुस्तक नाहीये, तसं थोडंसं छोटंच पुस्तक आहे ते, आणि त्याच्या पाठीमागे जसं आत्म्याचे आता आपण ऐकलं की परमात्मा परमपिता शिवबाबा आहेत, तर त्यांच्याबद्दलचा पण परिचय ह्याच्यामध्ये दिलेला आहे। शरीर सोडताना आपण सगळ्यांची मनस्थिती खूप महत्वाची असते, कारण आत्मा शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये गर्भामध्ये जे छोटं बाळ असतं त्याच्यामध्ये ते प्रवेश करतो। त्यांना खुर्ची दे, त्याला परत खाली नको उतरू, तिथेच होतं त्यांचा खाली सत्कार करू। तर तुम्ही हे नक्की वाचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण जीवन पुढची यात्रा पण कशी असली पाहिजे, कारण भाईने शरीर सोडताना खूप आनंदाने शरीर सोडलं आणि त्यामुळे नक्कीच त्यांचा पुढचा जो जन्म आहे, कारण आपल्या मनस्थितीवर पुढचं शरीर निर्माण होत असतं आपल्या पुढच्या आयुष्यात, आणि म्हणून जर आपल्याला शरीर सोडताना खुश राहायचंय तर नॅचरली जीवन जगतानाच आपल्याला खुश राहणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावर मग आपलं पुढील आयुष्य जे असतं ते पण आपलं शरीर चांगलं निर्माण होतं। या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये थोडक्यात दिलेल्या आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचा। ह्याच्यानंतर आता मान्यवरांचा सत्कार झाल्यावर भोजन असेल, कोणीही भोजन घेतल्याशिवाय जायचं नाहीये, आणि पुस्तकाबद्दलचे जे 2-3 जणांचे मनोगत आहे, जे भावना व्यक्त करायचे ते आपण मान्यवरांच्या सत्कारानंतर करणार आहोत। जसं आईला ज्या भावना व्यक्त करायच्या आहेत, मग अजून इथले जे सरफळे काका आहेत, साळुंके प्राचार्य साळुंके सर आहेत, तर त्या आपण नंतर घेऊ। आता आपण पहिल्यांदा मान्यवरांचा सत्कार घेणार आहोत, पण पुस्तक प्रकाशन सोहळा शेवट होता कार्यक्रम तो आता घेतला, म्हणून थोडक्यात मी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। थँक्यू।